नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज मी तुम्हाला दोन प्रकारचं अळू दाखवते. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तर पहिला आपण अळू काढून आणूया. तर मी इथे बागेत आली आहे बघा, आणि बागेतलं अळू काढते. दरवर्षी माझ्याकडे अळू भरपूर येतं, पण यावर्षी अळू कमी आहे कारण पाऊस पण कमीच झाला आहे. नाहीतर पूर्ण असा मळा भरतो आमच्याकडचा. तर अजून फार तसं अळू नाही आहे, आणि मी अळू पण पहिल्यांदाच दाखवते. कारण काय झालं, स्टार्टिंगला अशा साथी येतात, त्याच्यामुळे सगळ्यांना सर्दी वगैरे होती. अळू थंड आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं उशिराच बनवलं आहे. तर इथे बघा, असं मस्तपैकी भरपूर अळू मी काढून आणलं आहे. तर हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे, असं कट करणार वरून, आणि देठ आणि पानं अशी स्वच्छ धुवून घेणार आहे मी. कारण होतं काय, अळूवर वरून पाणी पडतं, ते थांबत नाही, पण मागच्या साईडला ना अळूच्या भरपूर माती उडलेली असते, आणि मागची साईड जी असते ती खरखरीत असते, माती राहते. त्याच्यामुळे थोडा वेळ पाण्यात असं अळू ठेवायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. देठ पण आपण धुवून घेतले आणि ते असे सोलून घ्यायचे. ह्याच्यावर हा बघा असा दोर असतो ना, तो कडक असतो, त्याच्यामुळे अळू पटकन शिजलं जात नाही. आणि जर खाजरं असेल तर ह्याच्यात खाजरेपणा पण असतो ना, तो थोडा जास्त असतो, त्याच्यामुळे असं सोलून घ्यायचं, म्हणजे ते खाजरेपणा पण त्याचा कमी होतो. तर इथे सगळं अळू असं जे आहे ना, ते मी सोलून घेतलं. हे बघा, आता तुम्हाला दाखवते मी अगदी पारंपरिक किंवा आजीच्या पद्धतीने किंवा पूर्वीच्या पद्धतीने अळू कसं कट करायचे, कापायचे ते. तर इथे बघा, आपण पहिलं ना हाताला थोडासा आगळ लावून घेतोय. आगळ नसेल तर कोकम भिजत घाला आणि ते लावलात तरी चालेल, कारण काही काही जणांना अळूची ॲलर्जी येते, किंवा काही काही वेळेस अळू पण खाजरं असतं. त्यावेळेस तुम्ही असं हाताला आगळ वगैरे लावून घेतलात ना, तर जास्त हाताला खाज येणार नाही. सगळे सांगणार तुम्हाला की अळूला खाज नसते म्हणून, पण थोडीफार असतेच असते, हेही मी तुम्हाला सांगेन. पण आमच्या हे बागेतलं अळू आहे ते मी असंच चिरते. मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी आगळ लावलं आहे. आता अजून सोप्या पद्धतीने, म्हणजे मी म्हटले तुम्हाला की आजीच्या पद्धतीने, तर तुम्ही अळू कसं चिरू शकाल ते बघा, आणि त्या पद्धतीनेच तुम्ही अळू चिरा हे. तर इथे बघा, मी दाखवले तुम्हाला. पानं घ्यायची ही, आणि पानात देठ ठेवायचे, म्हणजे दोन्ही कामं तुमची ना एकाच वेळेस होतील. ही बघा, तर इथे मी असं मस्तपैकी अळू चिरून घेते बघा, आणि सोपं पण जाईल तुम्हाला. देठाला थोडा खाज जी असते ना ती जास्त असते असं म्हणतात, पण आमच्याकडचं अळू खाजरं नाही आहे. जर खाजरं असेल तर तुम्हाला ही पद्धत उपयोगी पडेल, म्हणून मी तुम्हाला सांगते की चिरताना असं चिरा. आणि आमच्या आज्या वगैरे पण असंच अळू चिरायचे, त्याच्यामुळे माझ्या घरी तर अळू चिरायची हीच पद्धत आहे. मी जास्तीचं असंच चिरून घेते, आणि मेन म्हणजे दोन कामं एकाच वेळेस होऊन जातात. नाहीतर मग पानं सेपरेट चिरा आणि मग देठ सेपरेट चिरा, ह्याच्यात वेळ पण खूप आपला वेस्ट होतो. तर इथे बघा, आपण मस्तपैकी असं अळू कट करून घेतोय. तर आपलं असं अळू सगळं कट करून झालेलं आहे. एकदम बारीक चिरून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला आवडेल ते कडधान्य टाकायचं, पण शेंगदाणे मात्र आवर्जून टाका, कारण शेंगदाणे टाकल्यानंतर याची चव जरा वेगळीच येते. आणि हे बघा, माझ्या झाडावर ना अजून आंबाडे आहेत, तर मी ह्याच्यातले 4 आंबाडे टाकणार आहे, सगळे नाही टाकणार आहे, नाहीतर मग खूपच आंबट होईल. आणि थोडं कोकम पण टाकणार आहे, कारण दोन्ही फ्लेवर जर असतील ना तर अळू आपलं अजून चवीला छान लागणार आहे. तर इथे बघा, मी असे थोडेसे उभे कट करून घेते, कारण जेणेकरून आतपर्यंत हे आंबाडे चांगले शिजू दे म्हणून. थोडंसं पाणी टाकते आणि ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे मी, म्हणजे आपलं अळू पण पटकन तयार होईल. तर इथे 4 शिट्ट्या झाल्या आहेत, अळू मस्तपैकी शिजलं आहे, आणि बघितलात तुम्ही किती कमी झालं आहे ते. तर आता मी हे इथे बघा असं स्मॅश करून घेते. तुम्ही स्मॅशरने पण करू शकता, किंवा मिक्सरवर पण फिरवून थोडंसं अळू घेऊ शकता, म्हणजे त्याची ग्रेव्ही जी असते ना ती मस्तपैकी तयार होते. आता इथे आपण बघा फोडणीची तयारी करतोय. तर फोडणीमध्ये मी भरपूर लसूण टाकलंय. लसूण तुम्ही जे अळू बनवणार ना त्याला जास्त टाका. हिंग टाकलाय बघा आपण इथे. आणि आता मी इथे हळद, मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकतेय बघा, आणि हे सुद्धा चांगलं असं फोडणीत परतून घेते. आणि त्याच्यात मी मसाला करपू नये म्हणून थोडं गरम पाणी टाकते, म्हणजे तर्री सुद्धा आपली छान येईल. गरम पाणी टाकायचं जर तुम्हाला तर्री पाहिजे तर. तेल बघा आपलं खूपच कमी होतं, तर जेव्हा आपण तेल कमी वापरतो तेव्हा फोडणीत गरम पाणी वापरायचं, म्हणजे तर्री चांगली येते. तर इथे मस्तपैकी आपण बघा मसाला परतून घेतलाय. आता उकडून घेतलेलं आपण अळू ह्याच्यात ओततोय. तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इन्स्टा FBला असाल
तो फॉलो करायला विसरू नका. तर इथे बघा मी अळू ओतलंय आणि व्यवस्थित असं ढवळून घेते. आता ह्याच्यात ना आपण थोडेसे कोकम टाकूया, कारण चवीपुरतं मीठ आपण आधीच टाकले आणि आम्ही मालवणी आहोत, त्याच्यामुळे हे आमचं मालवणी वाटण. मालवणी वाटणाचा व्हिडिओ किंवा बऱ्याचशा रेसिपी आहेत, तर त्यासुद्धा बघाल तर त्याच्यात मी वाटण दाखवले, तर तिथे तुम्हाला वाटणाची रेसिपी जी आहे ती मिळेल. तर इथे बघा मी थोडंसंच वाटण टाकले, म्हणजे जेव्हा अळू वगैरे असतं ना तेव्हा थोडं अगदी चमचाभर किंवा छोटे 2 चमचेच वाटण वापरायचं, कारण जे पण काय अळू असेल त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, पावपटीतच वाटण टाकायचं आपण, तरच ह्या अळूची आपल्याला चव जाणवणार आहे. नाहीतर मग नुसतंच खोबरं किंवा वाटण खाल्यासारखं लागणार आहे. त्याच्यामुळे इथे वाटण टाकून आपण एक दणकावून उकळी घेऊया आणि मस्तपैकी अळू इथे आपलं उकळलं गेलंय. आता दुसरा अळूचा प्रकार जो आहे तो मी तुम्हाला दाखवतेय. तर आता हा दुसरा प्रकार बघा इथेच दाखवते मी तुम्हाला. तर आता काटणं छाटणं दाखवणार नाही, व्हिडिओ मोठा होणार आहे. तर आपण इथे अळू घेतलंय, मुलांना मक्याचं कणीस आवडतं म्हणून ते टाकलंय मी इथे बघा, आणि कडधान्य टाकलंय. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि ह्याच्या पण 4 शिट्ट्या करून घेऊया. तर इथे बघा मी मस्तपैकी ह्या अळूच्या पाणी टाकून 4 शिट्ट्या करून घेते. तर अळूसुद्धा सगळं सेम कट केलेलं आहे, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवले तसं. ह्याच्यात सुद्धा मी 2 आंबाडे टाकले आहेत बघा, आणि अजून पण माझ्या बागेमध्ये आंबाडे आहेत हा, पण लोणचं वगैरे माझं करून झालंय, त्याच्यामुळे मग असं जिथे जेवणात पाहिजे तिथे आणून मी टाकते. आता बघा चांगलं मस्तपैकी आपण अळू उकडून घेतलंय, स्मॅशरने स्मॅश करून घेतलंय. 2 कोकम टाकली आहेत आपण, आणि आता कोकमाला पण जरा उकळी येऊ दे ना, म्हणजे ते कोकम व्यवस्थित लागेल, म्हणून मी इथे बघा गॅसवर परत ठेवलंय ते खोलून, कारण असं ग्रेव्ही तयार करून घ्यायची. जर पाणी कमी झालं असेल तर गरम पाणीच वापरायचं, म्हणजे चव बिघडत नाही अळूची, म्हणजे कुठच्याही खाण्याची. तुम्ही जेव्हा पण गरम कराल एखादी वस्तू त्याच्यात गरम पाणीच वापरा. तर मी आता ह्याच्यात बघा मसाला नाही टाकलाय, मिरच्या टाकल्यात आणि वरून खोबरं टाकलंय मी ह्या अळूमध्ये. म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं की 2 प्रकार जे आहेत ते दाखवते, आणि दोन्ही हे माझ्या आजीचे प्रकार आहेत. तसं तर मी 3-4 प्रकारे अळू बनवते, पण आता पुढचे जे अळूचे प्रकार येतील ते नंतर दाखवते. आधी इथे मी 2 दाखवते. आता इथे बघा मी भरपूर लसूण वापरलाय आणि ह्याच्यात आपण हिंग वापरलाय आणि थोडीशी हळद टाकली आहे. तर फोडणीमध्ये हळद टाकूया, म्हणजे मग आपल्या अळूला तर्री सुद्धा खूप छान येईल आणि दिसेल पण खूप छान ते, आणि चवीला तर अप्रतिम बनणार आहे. तर इथे बघा मी झाकण ठेवलंय. फोडणी जेव्हा वरून देतो तेव्हा थोडा वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणी व्यवस्थित त्याला लागते. आणि तुम्ही बघाल की अळूचा कलर काय झालाय, आणि त्याच्यापेक्षा खायला तर 1 नंबर लागत होतं.